स्वागत। एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना आमदार आणि खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। रात्री 9 वाजता वर्षा बंगल्यावरती ही बैठक होणार आहे। या बैठकीला अपक्ष आमदार बच्चू कडू देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, आपण बघतोय अद्यापही महायुतीमध्ये जागांचा तिढा काही सुटलेला नाहीये। 2 जागांवरती अद्यापही तिढा असल्याचं दिसतंय। मात्र आज ही बैठक बोलावण्यात आलेली आहे, त्यामुळे शिवसेनेची पुढची भूमिका या बैठकीनंतर समजेल का? नेमकं काय वाटतंय सविस्तर? सेजल, नक्कीच आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीतलं जागा वाटप हे जवळपास निश्चित झालेलं आहे। मात्र काही जागांवरचा जो तिढा आहे हा अद्याप कायम आहे। मात्र दुसरीकडे आमदार आणि खासदार यांच्या सोबत बैठक घेऊन एकूणच संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा आढावा मुख्यमंत्री आज घेणार आहेत। सर्वच आमदार त्याचबरोबर खासदारांना आज वर्षा बंगल्यावरती बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आज 9 वाजता ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। काही आमदारांमध्ये आजही या ठिकाणी आपण पाहिलं तर जागा मिळण्यावरनं एक संशय व्यक्त केला जात आहे। त्या 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं तर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे यांनी थेट ठाण्यातील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठक त्यांच्याकडे उमेदवारी संदर्भात मागणी करण्यात आली होती। या जागेवरती भाजपने दावा केलाय। असेच काही मतदारसंघ आहेत, त्या संदर्भात देखील आज चर्चा होऊ शकते। तर दुसरीकडे अमरावतीत नवनीत राणा यांच्या विषयी जी नाराजी आहे त्या संदर्भात आज बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती आणि मुख्यमंत्र्यांनी आज रात्री बच्चू कडू यांना देखील भेटीचं निमंत्रण दिलेलं आहे। निश्चितच सूरज, खरं तर या बैठकीमध्ये आता नेमकी काय चर्चा होते, काय रणनीती पुढची असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी।